आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थंड पाणी नका पिऊ, सर्दी होईल. हे पण थँक्यू. सीमा, आज जेवण रेडी नाही झालंय का? जेवण तर सई मॅडमनी कधीच बनवलंय. ते आता भैरवी मॅडम साठी वेगळं जेवण बनवतात. मॅडम, तुम्हाला काही मदत करू? नाही. अरे वा, आमच्या सुनबाईत वाटतं स्वयंपाकघरात. तरीच आमच्या स्वयंपाकघरातून इतका छान सुगंध दरवळतोय. आई, हे आवडेल ना सगळ्यांना? अगं नक्की आवडेल बाळा. अरे वा, एका मुलीचा चेहरा आज अगदी खुललेला दिसतोय. आई, आज माझ्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे. कसला एवढा विचार चाललाय? सईचा हो. ह्या घरात आल्यापासून पूर्ण घर किती छान सांभाळते ना. घरच्या गृहिणीचं कर्तव्य अगदी नीट पार पाडते ती. हो ना, वयाने इतकी लहान आहे पण खूप समज आहे तिला. मला देखील वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या छान मॅनेज करेल म्हणून. हो ना, आणि सगळं अगदी हसत खेळता. चेहऱ्यावर कसला त्रास नाही की तक्रार नाही. हो ना, लहान मोठे सगळ्यांची काळजी घेते.
वहिनी घरात आल्यापासून रिया तर कसली खुश आहे ना. खरंच बघा, तुमच्या पण लक्षात आलं की सई सगळं अगदी मनापासून करते. म्हणजे माझ्या समोर घडतायत सगळ्या घटना, मला दिसणार नाहीत? मग जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते भैरवी ताईंना का दिसत नाही? तर तिला आपल्या नजरेसमोर सुद्धा उभं करून घेत नाही. त्यांच्यात जो काही वाद झाला, भांडण झालं, ते आता विसरून नको का जायला? पण ताई तेच घेऊन बसले. अशाने घरातलं वातावरण बिघडतो. पूजेच्या दिवशी तिच्या घरच्यांचा इतका अपमान केला, तेव्हाच काय ते सई 2 शब्द बोलली. एरवी ताई काही बोलल्या ना तरी कधी उलटून बोलत नाही होती. ताई मोठ्या आहे, त्यांनी समजून घ्यायला हवं. आणि आता सई या घरची सून आहे, मग तिला तिचा मान मिळायला नको का? हे बघ जानकी, सई तिचा मान तिच्या स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवेल. आणि आता मला सांग की भैरवी सईचा सतत अपमान करत असते, पण तरीही भैरवी जेव्हा आजारी होती तेव्हा तिची सगळ्यात जास्त काळजी कोणी घेतली? सईने ना. ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टी भैरवीला दिसत नसतील, पण दिसत असूनही त्या गोष्टी ती बोलणार नाही. तुला माहितीये भैरवी किती कडक आहे ते. त्यामुळे ती एखाद्याची अगदी कठीण परीक्षा घेते, पण ती व्यक्ती जर त्या परीक्षेमध्ये पास झाली ना तर मग भैरवी त्या व्यक्तीला अगदी शेवटपर्यंत सपोर्ट करते. सई तिच्या स्वभावाने भैरवीचं मन जिंकेल, बघशीलच तू. तर देवाकडे प्रार्थनाच करते की हा दिवस लवकरात लवकर येऊ दे बाई. भैरवीला इम्प्रेस करणं फार कठीण आहे. हा, त्यामुळे भैरवीचं मन जिंकण्याच्या रस्त्यावरती सईला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. पण मला खात्री आहे की सई तिच्या हुशारीने या सगळ्या अडचणींवरती मात करेल. अहो, पण त्यासाठी ताईंनी तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने तरी बघायला हवं ना. त्यांच्यात जो काही वाद झालाय ना त्यावरून ताईंनी सईबद्दल एक मत करून ठेवले आपल्या डोक्यात. आणि ताईंचा स्वभाव असा आहे की एकदा ठरलं म्हणजे ठरलं, मग त्या सहजासहजी कुठलीच गोष्ट विसरत नाही. प्रेमाने जग जिंकता येतं, ही गोष्ट मी तुझ्याकडनंच तर शिकलोय. आणि तुझी सून ही तुझी सावली आहे. आता मला सांग, सुरुवातीच्या काळात भैरवीचा तुझ्यावर देखील राग होताच की.